काही काही लोकांच्या सुखाकरता समाजाचं जे काही सुख आहे तुम्ही हिरावून नका घेऊ. या स्पॉटमध्ये पाणी यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी पुन्हा फ्लेमिंगोची मुवमेंट वाढली पाहिजे. त्या रस्त्यावरून जाताना लोकांना ते बघताना मी स्वतः आय एन्जॉयड इट. आय वॉज द फर्स्ट पर्सन हू सॉ फ्लेमिंगोज इन नवी मुंबई. मी ह्या आपल्या जेटीवरून ऐरोली जेटी परत बोटीने जायचो, त्याला मी सगळेच बघितलेले. प्रश्न असा की ते आता किनाऱ्याला आहेत, त्याचा फायदा काय? इट्स नॉट पॉलिटिकल स्टंट. पॉलिटिकल स्टंट करायचं असतं तर निवडणुकीच्या अगोदर आलो असतो आणि मी स्टंट केला असं. पण आता निवडणूक झालेली, आता ही नवी मुंबईतल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची वेळ आहे आणि त्याकरता आज गणेश नाईकांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. नवी मुंबईची ओळख ही फ्लेमिंगो सिटी अशी आहे. दरवर्षी हजारो फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईतील खाडी किनारी येत असतात. हे पक्षी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नवी मुंबईच नाही तर विविध भागातून लोक येथे येतात. त्यामधूनच एक आहे सीवूड्स NRI जवळील लेक, जे फ्लेमिंगो या प्रवासी पक्ष्यांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जाते. परंतु आता खाडीमधून लेकमध्ये जाणारे पाणी अडवून फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी येऊ नये असे कटकारस्थान केले जात असल्याची तक्रार आमदार गणेश नाईक यांना माजी नगरसेविका नेत्रा शिर्के व समाजसेवक जयंत हुड्डार यांच्याकडून प्राप्त झाली होती. यावर तात्काळ कारवाई करत व समस्येचे निवारण करण्यासाठी आमदार गणेश नाईक यांनी DPS जवळील लेकचा आढावा घेतला व उपस्थित अधिकाऱ्यांचा देखील खरपूस समाचार घेतला. या स्पॉटमध्ये पाणी यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी पुन्हा फ्लेमिंगोची मुवमेंट वाढली पाहिजे. त्या रस्त्यावरून जाताना लोकांना ते बघताना मी स्वतः आय एन्जॉयड इट. आय वॉज द फर्स्ट पर्सन हू सॉ फ्लेमिंगोज इन नवी मुंबई. मी ह्या आपल्या जेटीवरून ऐरोली जेटी परत बोटीने जायचो, त्याला मी सगळेच बघितलेले. प्रश्न असा की ते आता किनाऱ्याला आहेत, त्याचा फायदा काय? लोकांना बघता आलं पाहिजे. यू लॉज ए कंप्लेंट अगेन्स्ट सिडको पीपल, क्रिएट दिस रोड, दिस पीपल डिस्ट्रॉय मँग्रोव्ज. अशा प्रकारचं NGTला तक्रार देऊन टाका ना. नाही ऐकून घ्या, जर गरज पडली ना हा रस्ता तोडा. कुठला इथूनच ऍक्च्युअली ऐकून घ्या, इथून पाणी तुम्ही द्या आणि वरती कव्हर करा. आणि तुम्ही करत असाल तर ठीक आहे, अदरवाईज मीच JCB आजच आम्ही तोडतो जेटी बिटी गेली डब्यात. आम्हाला वी आर नॉट कन्सर्न विथ द जेटी. काही लोकांच्या सुखाकरता समाजाचं जे काही सुख आहे तुम्ही हिरावून नका घेऊ. आमदार गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की रोरो सर्व्हिसमुळे रस्ता निर्माण झाला आणि लेकमधील पाणी आटले. ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर सदर जागेची पाहणी आज करण्यात आली. अटल सेतूच्या माध्यमातून गोव्याकडे जाणारा रस्ता फार जवळ झाला. पुढे मागे उरणवरून अलिबागला त्या ठिकाणी ब्रिज बनणार आहे. म्हणजे या रोरो सर्व्हिसचं काही त्या ठिकाणी भविष्यकाळात महत्त्व राहणार नाही. आणि त्या रोरो सर्व्हिस करता जी रस्ता निर्माण केला जो DPS हायस्कूलच्या जवळून, त्या ठिकाणी त्या रस्त्यामुळे या वॉटर बॉडीमध्ये येणारं पाणी थांबलं आणि ते पाणी थांबल्यामुळे, पाणी आटल्यामुळे या ठिकाणी फ्लेमिंगोचं येणं जाणं कमी झालं. ही बाब आमच्या इथल्या नगरसेविका नेत्रा शिर्के, जयंत हुड्डार या दोन प्रमुख लोकांनी, नंतर मग NRI मधील जे काही जागृत नागरिक आहेत, ज्यांना पर्यावरणाशी पडलेले आहे, ज्यांना मँग्रोव्हविषयी पडलेले आहे, ज्यांना फ्लेमिंग पडले, त्या लोकांनी सुद्धा फार आक्रमक भूमिका घेतली. गणेश नाईक यांनी असेही सांगितले की हा पॉलिटिकल स्टंट नाही तर शहराची फ्लेमिंगो सिटीची ओळख अबाधित राहण्यासाठी हा पहिला बॉल त्यांनी आज टाकला आहे. या ठिकाणी आता NGTनं इथं बांधकाम म्हणजे एकूणच काही करू नये अशा प्रकारची महापालिकेला आणि सिडकोला तशा प्रकारचे ऑर्डरमध्ये मेन्शन केलेलं आहे. आता आज सिडकोचे चीफ इंजिनियर बायस साहेब, आपले ॲडिशनल चीफ इंजिनियर अरविंदजी शिंदे, फॉरेस्टचे अधिकारी आहेत, पोलीसचे अधिकारी आहेत, या सर्वांनी ही घटना बघितली नाही. तुम्ही डोळ्याने बघितलेलं आहे. मी त्यांना सांगितलं हा बंधारा, या बंधाऱ्याचं JCBद्वारे पोकळींद्वारे उत्खनन करा आणि इकडचं म्हणजे समुद्राकडचं पाणी या पॉन्ड येऊ द्या आणि कालांतराने नंतर त्या ठिकाणी पाईप टाकून त्याच्यावर व्यवस्थित रस्ता बनवा. हा परिसर पुन्हा
फ्लेमिंगो सिटी हे बघण्याकरता लोकांना त्या पाम बीच मार्गच्या तिथून गाड्या उभ्या करून लोकांना बघता आलं पाहिजे. आणि हे इट्स नॉट पॉलिटिकल स्टंट. पॉलिटिकल स्टंट करायचं असतं तर निवडणुकीच्या अगोदर आलो असतो आणि मी स्टंट केला असं. पण आता निवडणूक झालेली आहे. आता ही नवी मुंबईतल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची वेळ आहे आणि त्याकरता आज गणेश नाईकांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आपल्या सर्वांनी आजवर जे सहकार्य केलं पर्यावरण सुधारण्याकरता, शहराची सेवा करण्याकरता, अशाच प्रकारची जागृत राहून विधानसभा, महापालिका आणि त्याच्यानंतरसुद्धा हे शहर आपलं आहे. हे शहर एकट्या कुणाचं नाही आहे, कुठल्या पक्षाचं नाही, कुठल्या जाती धर्माचं नाही. हे शहर, या शहरावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं आहे. पुढे त्यांनी असेही सांगितले की या ठिकाणी रस्ता बांधण्यासाठी देखील मँग्रोव्हची कत्तल केली गेली. हा जो रस्ता निर्माण केलेला आहे, हा रस्ता मँग्रोव्हची डिव्हिजन करून केलेला आणि या रस्ता करण्याकरता मँग्रोव्हचं एकूण कत्तल केली गेलेली आहे. खरं म्हणजे त्यावेळच्या इकडे नेहमी येणाऱ्या लोकांनी तशी तक्रार NGTकडे, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल करायला, पर्यावरण विभागाला करायला पाहिजे होती. महापालिकेला, सिडकोला सगळ्यांना अवगत करायला पाहिजे. असो, आता ज्या चुका घडल्या त्या दुरुस्त करायच्या आहेत. निश्चितपणे तो जेटीजकडे जाणारा रस्ता ह्याचं पाणी येण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे आणि भविष्यकालामध्ये जागृती ठेवून आपण काम करू. काही अधिकाऱ्यांच्या डोक्यात खूळ गेल्यामुळे हा प्रकार या ठिकाणी घडला असल्याचे देखील ते म्हणाले. काही सिडकोच्या ज्यांच्या डोक्यात स्वार्थाच्या आणि वरिष्ठांची पाठ थोपटून त्यांच्या वरिष्ठाकडून घ्यायच्या अशा कीड असलेल्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात हा भूखंड आटल्यानंतर ह्याची ऑक्शन करण्याचं त्यांच्या डोक्यात होतं अशी खबर मला आलेली आहे. खरं खोटं अजून पडताळून बघू. गणेश नाईक यांनी असा इशाराही दिला की जर पाणी सुरू झाले नाही तर ते स्वतः पुढच्या वेळी पोकलेन घेऊन पाणी सुरू करतील. पण ज्या अर्थी सिडकोचे चीफ इंजिनियर, महापालिकेचे आपले अरविंद शिंदे येऊन त्या दोघांनी निश्चित सांगितलं की माझं तर म्हणणे उद्या पोकलेन पहिले पाणी सुरू करा. सध्या म्हणजे भरतीचाच कालखंड आहे. म्हणजे पाणी एकदा आरपार आला की 7-8 दिवसामध्ये तो फ्लेमिंगोचा आणि मी येईन त्यावेळेला आणि नसेल तर मग त्यावेळेला ट्रेलरवर पोकलिंग घेऊन येईन. मी बोलतो मी स्वतः ड्रायव्हिंग करेन ट्रेलरचं आणि मी पोकलिंग पण मला ऑपरेट करता येतं. हा रस्ता तोडून टाकेन. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.